नमस्कार लाडक्या बहिणींनो, गव्हर्नमेंट नीती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू। आणि डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या बहुचर्चित योजनेची नुकतीच ई-KYC प्रक्रिया चालू झाली आहे। आज आम्ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली व महिला सक्षम करणारी ही क्रांतिकारी योजना यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यांपासून ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन दरबारी निर्णय घेण्यात आला आहे। महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार पुढील 2 महिन्यांत सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे। ज्या लाभार्थी महिलांनी आपली ई-KYC पूर्ण केली नाही अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींनी योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही। बाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्सवरील ऑफिशियल हँडलवरून पोस्टद्वारे दिली आहे। त्यात त्यांनी असे सांगितले आहे की ई-KYC सहज व सोपी लाडक्या बहिणींच्या हिताची प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींनी लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही विनंती। सदर प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक आहे। याबाबत संपूर्ण माहिती सदर व्हिडिओमध्ये दिली असून ई-KYC प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक आहे असे तुम्ही पाहू शकता व त्याबाबतील GR म्हणजे शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 18 सप्टेंबर 2025 रोजीचा GR आला आहे। यामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे, ती इथे आपण समजून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। पुढे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींचे अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक म्हणजेच आपले आधार कार्ड बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केले आहे। त्यामुळेच हा GR आहे। यामध्ये पुढे आपल्याला स्पष्ट दिले आहे की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थी म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये ई-KYC करायची आहे। महिला व बालविकास विभागाची UIDAI ने नियुक्ती केली आहे। त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल व ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची
बाब शासन विचाराधीन होती। पुढे शासन परिपत्रकमध्ये आपण पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या laadkibhin.maharashtra.government.in या वेब पोर्टलवर सदर ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता ई-KYC कशी करायची ह्याबाबतचा एक फ्लोट चार्ट सुद्धा देण्यात आलेला आहे व पुढील त्यांनी असेही नमूद केले आहे की परिपत्रक निघाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-KYC करणे बंधनकारक आहे व तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांचा कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-KYC करणं बंधनकारक राहील। आता KYC कशी करायची हे फ्लोट चार्टमध्ये काय नमूद केले आहे हे आपण पाहूयात। सर्वप्रथम लाभार्थ्यांनी laadkibhin.maharashtra.government.in ह्या पोर्टलला भेट द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ई-KYC करण्याचा पॉपअप दिसेल, त्यावरती क्लिक केल्यास लाभार्थ्यांनी महिलेचा आधार क्रमांक टाकण्यासाठी आपल्याला एक बॉक्स दिसेल, त्यात महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर खालील कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचे आहे। त्यापुढे लाभार्थ्याचे आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे। नंतर ई-KYC पूर्ण करण्यासाठी पती वडील यांचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचे आहे। नंतर आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे। यानंतर लाभार्थ्याने स्वतःचा जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये होय किंवा नाही ते टाकून सबमिट करायचे आहे व आवश्यक प्रकारे ही ई-KYC तुमची पूर्ण होणार आहे। पुढे तुम्हाला सक्सेस तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल व तुमची ई-KYC झालेली असेल। तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे अनेक फॉर्म किंवा आणखी सरकारी इतर योजनांची माहिती घ्यायची असेल तर आत्ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।